नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एक्साइटिंग लाईफ ऑफ साहिल या माझ्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज टाटामध्ये फायर एक्सटिंक्शन म्हणजे आग लागली तर काय करायला पाहिजे याचे ट्रेनिंग आहे. चला तर पाहूया. लेट्स सी नाव. आणि ओंकार घाडगे. सो हे दोघेही फायर इंजिनियर आहेत. ठीक आहे. तर मी यतिराज सरांना विनंती करेन की त्यांनी बुके द्यावा. ओके सर, चला वेलकम करूया त्यांना आपण आपल्या वतीने. असं तुम्ही एक साईडला या सर, दोघांनाही या सर तुम्ही पण या. दोघांनाही वेलकम बुके केला अजून काय म्हणजे त्यांनी तयारी करून ठेवली होती म्हणजे एक्स्ट्रा लोकांसाठी. बरोबर आहे. माहिती देणार आहे. निरीक्षण करताना कशा पद्धतीने बाहेर गेलं पाहिजे आणि एका ठिकाणी खाली गॅदर आपल्याला कशा पद्धतीने व्हायचं. सो खाली गॅदर पॉइंट लावला आहे काय? खाली लावला आहे ना तिथं? ठीक आहे. चल सर, ओव्हर टू यू. ओके. प्रथमतः माझं नाव पंकज घाडगे. एकच सेकंड मी घेतोय. मित्रांनो, हा इव्हेंट जो आहे हा टाटा फॅमिलीसाठी खूप महत्वाचा आहे. आज पॅन इंडियामध्ये जेवढे पण टाटा ग्रुप आहे तो एंटायर ग्रुप एक अवेअरनेसच्या दृष्टिकोनातून जेवढ्या काही आपल्या नॉट इव्हन एक सिंगल ऑफिस कोल्हापूर म्हणून विचार करू नका. एंटायर पॅन इंडियामध्ये जेवढे काही टाटा ग्रुपचे ऑफिसेस आहेत, फॅक्टरीज असतील, आपल्या खूप सारे प्रोडक्शन सेंटर्स असतील, तर प्रत्येक ठिकाणी आज हा अवेअरनेस प्रोग्राम चाललाय. इट्स लाईक अ वन काइंड ऑफ प्रिपरेशन. हे असं नाही की अशी जर एखादी सिच्युएशन आली आणि एखादी घटना अघटित जर घडली तर त्यावेळेला काय गोष्टी महत्वाच्या असतात, त्या कुठल्या गोष्टी असाव्या लागतात, माहिती कशी असावी लागते की जेणेकरून प्रत्येक एम्प्लॉईचा जीव हा महत्वाचा आहे. इम्पॉर्टंट काय आहे की बाकी ऑफिसेस, बाकी ह्या सगळ्या गोष्टी तर असतीलच, सेफ्टीसाठी आपण काळजी घेतोच, पण इथे प्रत्येक एका लाईफची आज आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे, ती सेफ करणं गरजेचं आहे. तर आपण अशा जर कुठल्या प्रसंगात अडकलो, नेमकं आपल्यावरती जर असा प्रसंग काही ओढावला तर नेमकं करायचं काय हे सुचलं पाहिजे. काय होतं की खूप काही करू शकतो आपण, पण आपल्याला आयत्या वेळेला ते सुचत नाही. तर त्याची एक मानसिकता आपल्याला तयार करून ठेवायची. लक्षात घ्या. नंबर 2, हे सगळं होऊ नये म्हणून ते सगळं काही सांगतील आपल्याला की बाबा होऊ नये म्हणून काय काय करायला पाहिजे. पण झाली अशी सिच्युएशन निर्माण तर त्यावेळेला आपण त्याच्यातून एस्केप कसं व्हायचं, त्याच्यातून बाहेर कुठे पडायचं. तर आपण एक ओव्हरलुक पण घेणार आहोत आपल्या पूर्ण ऑफिसचा की अशा सिच्युएशन मध्ये कुठल्या एरियामध्ये आपण गेलं पाहिजे, कुठल्या एरियामध्ये असेल तर आपल्याला काय करता येईल, या सगळ्या गोष्टी बघणार आहोत. नॉट ओनली इन ऑफिस, एंटायर बिल्डिंग. म्हणजे जर आज लेक्झा पार्कचं जर आपण उदाहरण घेतलं तर आपल्याकडे किती 11 मजले आहेत. बरोबर आहे. आता आपण आहोत ते कितव्या फ्लोअरवरती? 5व्या फ्लोअरवरती. तर ही सिच्युएशन असं नाही की आपल्याकडेच काय होईल, आपण सेफ्टी करतोय, पण कदाचित आपल्या खालच्या ऑफिसमध्ये काय गडबड झाली तर त्याची ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्यापर्यंत पोहोचू शकतील, किंवा आपण सगळं व्यवस्थित आहोत, वरून असं काहीतरी पडलं की जेणेकरून वरच्यामुळे आपल्याला त्रास होऊ शकतो. सो सगळ्याच गोष्टीमध्ये ते म्हणतात ना की आपण कसंही चाललं व्यवस्थित अगदी लाईन मध्ये चाललो, पण समोरून येणारा कसा येईल याच्याकडे आपलं काही कंट्रोल नाहीये. तर आपण आपल्याला जेवढं कंट्रोलमध्ये ते करायचंय. आणि आजचा हा इनिशिएटिव्ह नॉट ओनली फॉर कोल्हापूर, एंटायर टॅली फॅमिलीसाठी आपण करतोय. सो इट्स वन ऑफ द गुड इनिशिएटिव्ह. प्लीज हँड इट ओव्हर टू यू. ठीक आहे. आता आपल्या हा 5th फ्लोअरला आपलं ऑफिस आहे, म्हणजे हे एवढं हाफ ऑफिस आहे. तर आता आपल्या ह्या बिल्डिंग मध्ये पहिला मी सगळी माहिती देतो. आपल्या बिल्डिंग मध्ये प्रथमतः आपण फायर हायड्रंट सिस्टम एक बसवली आहे, ज्याचे सगळे पंप हाऊस बेसमेंट आहेत आपले, आणि तो वॉटर टँक आहे, जवळपास 2.5 ते 3 लाख लिटरचा वॉटर टँक आहे. अच्छा, तो वॉटर टँक हा इमर्जन्सीसाठी म्हणून तो तयार करून. इमर्जन्सी फक्त फायर ब्रिगेडची गाडी येईपर्यंत जे काय आपल्याला पाणी लागणार आहे ते त्या टँक मधून आपल्याला घ्यायचं आहे. आणि ओव्हरहेड एक टँक आहे, तो जवळपास 25 ते 30 हजार लिटरचा आहे. ग्रेट. तिथेही आपले पंप बसलेले आहेत, बुस्टर पंप बसलेले आहेत. आणि खाली मेन पंप हाऊस आहे, ज्याच्यामध्ये डिझेल इंजिन, मेन पंप, स्टँड बाय पंप, जॉकी पंप असे सगळे पंप्स बसलेले आहेत आपल्या खाली. आणि ती सिस्टीम जी आहे, आता ती सिस्टीम आपल्याला कसं आहे, खाली जाऊन एक
वेळ असेल तर आपण तेही बघू. नाही जाऊ ना. ही सिस्टीम कशी ऑपरेट होते मी तुम्हाला खाली सांगतो. आता आपल्याला सुरुवातीला कसं आहे, समजा इन केस समजा आपल्या ऑफिसमध्ये कुठे तुम्हाला असं वाटते फायर झाली, धूर येते, सुरुवातीला धूर येणार. तर ह्या पहिला सुरुवात कशी होते, थोडंसं स्पार्क होतो, लाईट शॉर्ट सर्किटचे 99% आग लागण्याची शक्यता असतात. जेव्हा आपल्याला कळते ज्यावेळी आग लागली त्यावेळेला आपण सुरुवातीला काय करायचं, आपल्याकडे फायर अलार्म सिस्टीम तर आहेच, पण ती काय लगेच ऍक्टिव्हेट होणार नाही. ही कधी ऍक्टिव्हेट होणार आहे, जर तुम्ही ते कोणच नाही त्यावेळेला जाळ होईल, धूर येईल, धूर आल्यानंतर स्मोक घेईल आणि मगच ते ऍक्टिव्हेट होणार आहे. आणि स्प्रिंकलर पण आहे. स्प्रिंकलर कधी ऍक्टिव्हेट होणार आहे, ज्यावेळी खरंच टेम्परेचर 68 डिग्री जाईल, म्हणजे एखादं फर्निचर पेट घेईल किंवा एखादी मोठी वस्तू पेट घेईल, त्यावेळेला ऑटोमॅटिक स्प्रिंकलर, पण तोपर्यंत फायर अलार्म सिस्टीम आपल्याला अलर्ट करणार आहे, म्हणजे सायरन देणार. आणि तो सायरन इथं जे कोण तुमचे सिक्युरिटी असतील ते बघून पटकन फायर एक्सटिंग्विशन पहिला आग विझवणार ते. आणि त्यानंतर मग आपल्या आटोक्याच्या ज्यावेळी बाहेर जाईल त्यावेळेला ही फायर हायड्रंट सिस्टीम ऑटोमॅटिक चालू होणार. त्यामध्ये आपले बेसिक सिस्टीम आपल्या जिल्ह्यामध्ये आहे, जे आपल्या ज्यावेळी कचरा आपल्याला ते होजल ओढायचं आणि आग आपण विझवायचं. पण त्याच्यासाठी सगळ्यांना ट्रेनिंग घ्यावं लागेल. मग ती ट्रेनिंग कसं आहे की असं एका दिवसात एका तासात कुणाला आपण देऊ शकत नाही. त्यासाठी फायर डिपार्टमेंटची काही लोक येतील, आमची टीम असेल तर आपण ती प्रॉपर देऊ. पण तुम्ही आता काय करू शकता, फायर एक्सटिंग्विशर तुमच्याकडे आहे. फर्स्ट एड म्हणजे फायर एक्सटिंग्विशर. हा सर एक्सटिंग्विशर घेऊ. आता ऑफिसमध्ये तुम्हाला बऱ्यापैकी एक्सटिंग्विशर दिसतात, पण हे वापरायचं कशासाठी हे बऱ्यापैकी सगळ्यांना म्हणजे कसं वापरायचं हे पण माहिती असतं. पण हा फायर एक्सटिंग्विशर सगळ्यांना माहिती आहे. आता मी सगळ्यांना एक थोडक्यात माहिती देतो. आता हे तुम्हाला बाकी अलार्मचं कळालं की ते ॲटोमध्ये स्मोक झाल्यानंतर ते चालू होतील, सायरन देतील, त्याला आपण अलर्ट होणार आहे. आणि ह्याच्यामध्ये अजून एक सिस्टीम आहे, समजा आगच नुसती लागल्यानंतर नाही, दुसराही काही इन्सिडेंट घडला तुम्हाला सगळ्यांना अलर्ट करायचं, त्यावेळी मॅन्युअल कॉल पॉईंट म्हणून जो दिलेला आहे बाहेरच्या बाजूला तोही तुम्ही प्रेस करू शकता, त्यानेही सायरन होतो. आता फायर एक्सटिंग्विशर्स ही सगळी मला वाटतं ह्याच प्रकारची सगळी मला वाटतं सर आहे. युट्यूब नाही, दुसरा कुठला आता हा ड्राय पावडर वाला आहे आणि दुसरा कुठला आहे, एक आहे आता दुसरा एक आहे. तोही जरासा त्याची माहिती तुझं कसं तोपर्यंत मी ह्याची माहिती देतो सगळ्यांना. ड्राय पावडर सोडून अजून एक असेल बघ, ते सीलच असेल. कागद हा एबीसी टाईपचा एक्सटिंग्विशर्स आहे. म्हणजे हा एक्सटिंग्विशर्स जवळपास म्हणजे सगळ्याच फायरवरती चालतो. एबीसी त्यासाठी त्याला म्हणलेलं आहे. ए क्लास फायर, बी क्लास फायर, सी क्लास फायर. ए क्लास फायर म्हणजे काय, जर आपल्या ऑफिसमध्ये बऱ्यापैकी फर्निचर आहे, म्हणजे ए क्लास फायर कुठल्या गोष्टीला बोलायचं की जी गोष्ट आग लागल्यानंतर त्याच्यानंतर राखेत रूपांतर होतं, म्हणजे फर्निचर किंवा टेबल खुर्च्या ज्याचं नंतर राखेत रूपांतर होतं त्या गोष्टीला ए क्लास फायर म्हणजे. बी क्लास म्हणजे काय की पेट्रोल, केरोसिन म्हणजे जे लिक्विड बेस मधलं आहे त्याला बी क्लास म्हणायचं. त्यानंतर आहे सी क्लास. सी क्लास म्हणजे इलेक्ट्रिकल फायर. इलेक्ट्रिकल फायर ही कुठेही म्हणजे आता आपल्याकडे सर्व्हर आहे, परत आणि बाकीचे कॉम्प्युटर्स आहेत, कुठलीही एखादी वस्तू म्हणजे गरम होऊन टेम्परेचर ती फायर होऊ शकते, तर त्यासाठी सी क्लास. म्हणून हा एबीसी टाईपचा सिलेंडर म्हणतो. हा सगळ्या फायरसाठी चालणारा सिलेंडर आहे. प्लस हा एलपीजी सिलेंडरसाठी पण चालतो. जर एलपीजी सिलेंडरला जरी फायर झालं तरी हा तुम्ही वापरू शकता. याला एबीसी म्हणतात. आता मला एक सर सांगा, ह्याचं प्रात्यक्षिक खाली घ्यायचं आहे का, असं म्हणजे खालीच ओपन करून? याला ओपन नाही करायची गरज नाही, याला ओपन करायची गरज नाही आहे. त्याला ओपन इमर्जन्सी मध्ये करतात. एक आमच्याकडे एक एक्सपायरी वाला मध्ये आहे का? नाही, एक्सपेरिमेंट नाही ठेवत. तुम्हाला आणखी कुठला पाहिजे? CO2 मध्ये आहे. म्हणजे मी काय विचारलं तर इथे करता येईल आपल्याला. हा, ते फक्त सांगा तुम्ही. तुम्हाला मी सांगू शकतो. सांगू शकता तुम्ही. समजा इन केस फायर झालेला आहे तर तुम्हाला ज्यावेळी कळते की हा बाबा या ठिकाणी फायर झाले, तुम्हाला हा सिलेंडर दिसतोय समोर आहे, फक्त काय करायचं आगीपासून 5 ते 6 फुटाचा अंतर ठेवायचा. त्यानंतर हा सिलेंडर त्याच्या जवळ घेऊन जायचा आणि हे सील आहे छोटे, हे नुसतं तुम्ही फिरवलं ना की कट होऊन जातं, लगेच कट होते. आणि त्यातून ही सेफ्टी पिन आहे, ही सेफ्टी पिन फक्त बाहेर ओढायची. ही ओढल्यानंतर हे सगळं पूर्ण फ्री होतो. हा सिलेंडर हातात घ्यायचा आणि ज्या ठिकाणी आग लागली त्याच्या ठिकाणी आपल्याला हा फक्त दाबायचा, प्रेस करायचा. हा 13 सेकंदात सिलेंडर ऑपरेट होतो. 13 सेकंदात संपतो, कारण एवढं त्याला प्रेशर असतं. ठीक आहे. हा एबीसी टाईप आणि हा CO2 सिलेंडर आहे. ऍक्च्युली हा सिलेंडर तुमच्या बऱ्यापैकी सर्व्हर आणि कॉम्प्युटर
तर हा सिलेंडर आहे ना, हा सिलेंडर तुम्ही फक्त तुमच्या सर्व्हर म्हणजे कॉम्प्युटरसाठी जास्त करून वापरायचा आहे. एबीसी वापरायला काय होते, आग दिसते पण त्याच्या मदरबोर्ड मध्ये वगैरे पावडर जाऊन बसते, म्हणजे आगीनं जी तो नुकसान होणार पण पावडर जाऊन पण ती बंद पडणार आहे. त्यासाठी आपण CO2 वापरायचा. म्हणजे सुरुवातीला CO2 हा सिलेंडर आपल्याला वापरायचा ज्या इलेक्ट्रिकल फायरसाठी, आणि जनरल फायरसाठी तुम्ही एबीसीच वापरायचा आहे. तर CO2 वापरण्याची पद्धत, सिलेंडर थोडा जड असतो हा, कारण ह्याची स्वतःच वेट खूप असतं, कारण ह्याच्यामध्ये गॅस असतो फक्त 4 ते 4.5 kg, पण सिलेंडरचं वेट असतं जवळपास 15 kg. तर हा सिलेंडर वापरत असताना सगळ्यात महत्वाची काळजी घ्यायची म्हणजे काय की हा त्याचा हॉर्न आहे, ही पकडायची पद्धत, ह्याला एक हँडल आहे, अशी पकडायचं आहे, आणि ह्याला सेम असं सील आहे, त्याला सेमच असं सील आहे. हे फक्त तुम्ही फिरवलं ना, ही छोटी तार आहे, लगेच तुटून जातं. सील ओपन करायचं आणि हा फक्त असा हा आपल्या बाजूला फिरवायचं, फिरवल्यानंतर याच्यातून पहिला, आणि हा फिरवत असताना ह्याचं तोंड म्हणजे चुकून आपल्याकडं किंवा आणि कुणातरी अंगावरती नाही जाऊ, कारण -50 मध्ये हा भरला जातो, म्हणजे पूर्ण बर्न होणार आपला. -50 मध्ये हा भरला जातो. तर हा ज्या ठिकाणी आग लागली त्या ठिकाणी तुम्हाला पकडायचा आणि चालू करायचा. आणि ह्याच्यामधून असे व्हाईट कण येतात बाहेर, म्हणजे बर्फ कसा असतो तसं, आणि हा पूर्ण थंड होतो सिलेंडर, म्हणजे ज्यावेळी बाहेर पडतो हा त्या आगीच्या खाली बेसला मारायचा, वर मारायचा, आगीच्या मुळाशी मारायचं, जिथून आग ही जी सुरुवात दिसते त्या ठिकाणी मारायचं. काही वेळेला काय होतं की इमर्जन्सी एक्झिट इथून जागा आहे मित्रांनो, हे बघा. ट्रेनिंगला झाला आहे विद्यार्थी, डायरेक्ट खाली. लॅपटॉप इथं सोडून टाकायचं. हा पण चालतो आणि हा एकदम मजाही सेट. आणि इथं पण ते आलेले ते सिस्टम वरून आलेले आहेत का हे? हा वरून आत आलेलं हे स्प्रिंकलर्स वगैरे. इमॅजिन करून चाललंय की Sprinklers. आता आग लागलेली आहे आणि एक जिन्यावरून जायचंय. सुदर्शन फोटो काढेल, व्हिडिओ करेल आणि 4थ्या फ्लोअरवर जायचं, तिथून लिफ्ट मधून खाली जायचं, खाली गॅदर व्हायचं. खाली गॅदर झाल्यानंतर तिथे खाली अजून इन्फॉर्मेशन देईल. ठीक आहे, सायरन लावताय का तुम्ही? घंटा आहे का आपल्याकडे? आग लागलेली आहे मित्रांनो, सगळेजण पळत आहेत. आग लागलेली डेमो प्रात्यक्षिक, हे आग जण पळत आहेत. डेमो ड्रिल पळत आलेले आहेत सगळे आग लागली म्हणून पळत आलेले डेमो. जेव्हा अशी आपत्कालीन परिस्थिती येते तेव्हा डोकं चालत नाही मित्रांनो. मित्रांनो, आग लागल्यानंतर असे बाहेर वातावरण आहे जिथे काही आग नसेल, हवा असेल, सफोकेशन होणार नाही, म्हणजे आपला श्वास घेणं येणार, म्हणजे आपण जिथे सुरक्षित असणार त्या ठिकाणी असे हे डेमो ड्रिल चालले आहे. डायरेक्ट सांगत आहेत आपल्याला. हे पहा सर्व ॲडवायझर आहेत, इन्शुरन्सचे ऑप्शन सांगत आहेत. होत राहील, जीव महत्वाचा आहे, बरोबर आहे का? तो लाईट मध्ये काम करताना आधी लाईटला बघा, मग लाईटला तुम्हाला सगळं काही मिळू शकतं. एखाद्या लाईटला बघा, ऑटोमॅटिक सगळ्यांच्या लाईटचा उद्धार होईल. राईट? ओके, थँक्यू व्हेरी मच. सो मच. एक पंप फक्त बघा पाण्यात. मित्रांनो, कसं वाटलं प्रात्यक्षिक? आग लागल्यावर कशी माणसं पळाली, या असं सत्य परिस्थितीमध्ये आपल्याला प्रिकॉशन पाळावे लागतात, तरच आपली सुरक्षितता होते. तुमच्यावर कधी प्रसंग आला तर हा व्हिडिओ पहा आणि जरूर त्यातून सुरक्षितता करा. आणि ब्लॉगला लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटणार आहे पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद.